हॅलो, नमस्कार. तर दत्तजयंतीनिमित्त काय करावे व काय टाळावे याविषयी आपण बोलूयात. तर चला, पहिलं आहे की पादुका पूजन करावे. दत्तात्रेयांच्या पादुकांचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात साध्या पद्धतीने सुद्धा आपण पूजन करू शकतो. नामस्मरण व मंत्रजपही करावा. ओम द्रा दत्तात्रेय नमः, ओम श्री गुरुदत्त हे मंत्र जपल्याने मन शांत होते आणि पुण्य लाभते. दत्त महाराजांची आरती व स्तोत्र पठण, गुरुचरित्र, दत्तस्तोत्र, दत्तभावनी किंवा दत्त आरती म्हणणे अत्यंत फलदायी आहे. उपवास किंवा सात्विक आहार, जड, तिखट, तेलकट पदार्थ टाळून शक्यतो सात्विक भोजन घ्यावे. सेवा आणि दान, दत्तगुरू नेहमी सेवा शिकवतात. ज्याला शक्य असेल त्याने गरजूंची मदत, अन्नदान, वस्त्रदान, गायीची सेवा असं काही केल्यास महाफळ मिळते. तसेच मनाची शुद्धी म्हणजेच दत्त जयंती हा अंतर्मुख होण्याचा दिवस आहे. मनातील राग, मत्सर, भीती यांना सोडून द्यायचा संकल्प करावा. दुसरा आहे निसर्गाचा सन्मान. दत्त हे निसर्गगुरू आहेत. झाडांना पाणी देणे, स्वच्छता राखणे हे ही पूजा मानले जाते. तसेच दत्त जयंतीनिमित्त काय करू नये याविषयी आपण बोलूयात. तर मद्यपान, मांसाहार, तंबाखू टाळा. हा दिवस पवित्र मानला जातो, त्यामुळे अशा गोष्टी पूर्णपणे वर्ज्य आहेत. राग, भांडण, वाद टाळा. दत्तगुरू शांततेचे प्रतीक आहेत. या दिवशी कोणाशीही वाद टाळावेत. अपमानकारक बोलू नये. चुगली, नकारात्मकता नको. मन, वाणी आणि कृती यांची शुद्धता महत्त्वाची आहे. अति खर्च आणि दिखाऊपणा करू नका. दत्ताचा मार्ग साधा आणि सात्विक. मोठे आयोजन न करता साध्या पद्धतीने पूजा केली तरी फळ मिळते. उपवास करणाऱ्यांनी ओढाताण करू नये. शरीर साथ देत नसेल तर कठोर उपवास करू नका. सात्विक आहार घेतला तरी चालतो. निसर्गाचा अपमान करू नका. कचरा फेकणे, झाडांची तोडफोड, प्राण्यांना त्रास देणे टाळा. हे दत्ताच्या तत्वांच्या विरुद्ध आहे. दत्त जयंतीचा संदेश हा आहे की जिथे नम्रता तिथे दत्तकृपा, जिथे सेवा तिथे गुरु प्रसन्न. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.